श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 22 जूनपासून पैशात खेळतील या 4 राशी. सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार मालामाल. बँक बॅलन्समध्ये होणार वाढ. पदरात फक्त पुण्यच पुण्य. सोमवार 22 जून 2026 रोजी दुपारी 12:31 सूर्य मृगशिरा नक्षत्रातून राहूचे अधिपत्य असलेल्या आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल. सूर्याचे हे संक्रमण 4 राशींसाठी शुभ ठरेल. या संक्रमणामुळे संबंधित राशींच्या व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल. नवीन नक्षत्रातील संक्रमण सिंह, कन्या, वृश्चिक आणि कुंभ या राशीसाठी शुभ ठरेल. चला तर मग या 4 भाग्यवान राशी आणि त्यांना मिळणारे लाभ याविषयी सविस्तर जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जय घोष करा. सर्वप्रथम आहे सिंह राशी. सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नवीन नक्षत्रातील संक्रमण फायदेशीर ठरू शकते. सिंह राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकेल. एखादा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला अधिक मान सन्मान प्राप्त होईल. सूर्याचे हे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मानले जाते. उत्पन्नाचा नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. नोकरीत बढतीची नवीन जबाबदारी येईल. समाजात आदर वाढेल आणि आत्मविश्वास वाढेल. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ आणि एक सुवर्ण काळ घेऊन येणारा ठरेल. या नक्षत्र बदलामुळे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील आणि हा काळ त्यांच्यासाठी एखाद्या वरदानासारखा सिद्ध होईल. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव असल्याने जेव्हा सूर्य चंद्राच्या अधिपत्याखालील रोहिणी नक्षत्रात आणि सिंह राशीच्या 10व्या म्हणजे कर्मस्थानात प्रवेश करतो तेव्हा त्याचे अतिशय फलदायी परिणाम पाहायला मिळतात. जे लोक बऱ्याच दिवसांपासून नोकरीत प्रमोशन किंवा पगारवाढीची वाट पाहत आहेत त्यांच्या इच्छा या काळात पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल आणि नवीन मोठ्या जबाबदाऱ्या किंवा अधिकार मिळण्याची शक्यता आहे. जे तरुण सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना या काळात नशिबाची उत्तम साथ लाभून यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. एखादा मोठा व्यावसायिक करार अंतिम होऊ शकतो आणि व्यवसायात नवीन धोरणात्मक निर्णय घेणे भविष्यासाठी फायद्याचे ठरेल. तुमची आर्थिक तंगी दूर होईल आणि बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होण्याचे संकेत आहेत. वडिलांकडून किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून अचानक मोठा धनलाभ किंवा नफा मिळण्याचे योग आहेत. भौतिक सुख साधने, वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुमचे ऐश्वर्य वाढेल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा दर्जा उंचावेल. लोक तुमच्या नेतृत्वाचा आदर करतील. तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल, ज्यामुळे तुम्ही कठीण निर्णयही सहज घेऊ शकाल. सूर्य या काळात तुम्हाला कामामध्ये अत्यंत व्यस्त ठेवेल, त्यामुळे कामाच्या अतिव्यापामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. तसेच यश मिळत असताना स्वभावात अहंकार येणार नाही याची काळजी घ्या. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश सिंह राशीच्या आर्थिक स्थितीसाठी आणि कर्जमुक्तीसाठी अतिशय उत्तम व दिलासादायक ठरणार आहे. सूर्य तुमच्या कुंडलीच्या 10व्या म्हणजे कर्मस्थानात बलवान स्थितीत असल्याने धनलाभाचे नवनवीन मार्ग खुले होतील. तुमचे बरेच दिवस कुठेतरी अडकलेले किंवा बुडालेले पैसे या काळात अनपेक्षितपणे परत मिळू शकतात. जर तुम्ही शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा सोन्यामध्ये आधी गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला परतावा मिळेल. केवळ नोकरी किंवा व्यवसायातूनच नव्हे तर इतर जोडधंद्यातून किंवा कमिशनच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न सुरू होईल. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुमची बचत वाढेल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.
तर ती फेडण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध होईल. कर्ज कमी झाल्यामुळे मनाचा ताण दूर होईल. जर तुम्ही घर, जमीन किंवा व्यवसायासाठी बँकेकडे कर्जाचा अर्ज केला असेल तर तो या काळात विना अडथळा मंजूर होईल. काही जुन्या मोठ्या कर्जाचे हप्ते या काळात पूर्ण होऊन तुम्ही कर्जमुक्त व्हाल. काळ अनुकूल असला तरी कोणालाही विनाकारण मोठी रक्कम उधार देऊ नका किंवा कोणाच्याही कर्जासाठी जामीनदार राहू नका, अन्यथा पैसे अडकू शकतात. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश आणि सिंह राशीची ग्रहस्थिती लक्षात घेता आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी आणि कर्जमुक्तीसाठी ज्योतिषशास्त्रात काही अत्यंत अचूक आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. दररोज सकाळी तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी, थोडे लाल चंदन, अक्षता म्हणजे अखंड तांदूळ आणि लाल फूल टाकून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करा. नोकरी व्यवसायातील आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी आणि अडकलेला पैसा परत मिळवण्यासाठी रोज सकाळी आदित्य हृदय स्तोत्र वाचा. रविवारी तांब्याचे भांडे, गहू, गूळ किंवा लाल कपड्यांचे गरजू व्यक्तीला दान करा. यामुळे कुंडलीतील सूर्य बलवान होऊन पैशांची आवक वाढते. जर तुमच्यावर खूप कर्ज असेल तर दर मंगळवारी ऋणमोचन मंगलस्त्रोत किंवा ऋणहर्ता गणेश स्तोत्र पठण करण्यास सुरुवात करा. मंगळवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर थोडे कच्चे दूध व पाणी अर्घ्य द्या. त्यानंतर शिवलिंगावर लाल मसूर अर्पण करून ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः या मंत्राचा 1 माळ जाप करा. यामुळे कर्जाचे हप्ते लवकर संपतात. दर मंगळवार आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींना मोहरीचे किंवा चमेलीचे तेल अर्पण करा आणि हनुमान चालिसाचा पाठ करा. कर्जाची परतफेड करताना किंवा पहिला हप्ता भरताना नेहमी मंगळवारचा दिवस निवडा. मंगळवारी पहिला हप्ता भरल्यास कर्ज वेगाने फिटते, मात्र मंगळवारी नवीन कर्ज घेणे पूर्णपणे टाळा. घराचा किंवा दुकानाचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ व रिकामा ठेवा. तेथे कचरा किंवा जड वस्तू ठेवल्यास कर्ज आणि मानसिक ताण वाढतो. दररोज पक्ष्यांना धान्य आणि गाईला पहिली भाकरी खायला द्या. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश सिंह राशीच्या व्यापार आणि व्यवसायासाठी अत्यंत प्रगतिकारक आणि सुवर्ण संधी घेऊन येणारा ठरेल. कुंडलीच्या 10व्या स्थानात सूर्य बलवान असल्याने तुमचे व्यावसायिक निर्णय अचूक ठरतील आणि बाजारात तुमचे नाव मोठे होईल. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही या काळात घेतलेले धाडसी आणि नवीन धोरणात्मक निर्णय भविष्यात खूप मोठा नफा कमवून देतील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर सहकार्यांशी संबंध सुधारतील. बाजारात एखादा मोठा व्यावसायिक करार अचानक अंतिम होऊ शकतो. तुमच्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. नवीन शाखा उघडणे किंवा नवीन उत्पादने बाजारात आणणे फायद्याचे ठरेल. जर तुमचा व्यवसाय सरकारी निविदा, कंत्राट किंवा परवान्याशिवाय संबंधित असेल तर या काळात अडकलेली सर्व सरकारी कामे विना अडथळा पूर्ण होतील. व्यवसायात घवघवीत यश मिळत असताना ग्राहकांशी आणि कर्मचाऱ्यांशी बोलताना नम्रता ठेवा. अति आत्मविश्वास किंवा अहंकारामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. नवीन भागीदारी करताना सर्व आर्थिक अटी आधीच कागदपत्री स्पष्ट करून घ्या. जर व्यवसायात काही अडथळे येत असतील किंवा तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर एक लाल कपड घ्या. त्यावर 11 गोमती चक्र आणि 3 लघु नारळ ठेवा. रुद्राक्षाच्या माळेने ओम श्री महालक्ष्मीये नमः किंवा एम क्लीम श्रीम या मंत्राचा जाप करा. त्यानंतर हे कापड बांधून आपल्या दुकान किंवा ऑफिसच्या मुख्य दरवाजावर उंच बांधा. त्यामुळे व्यवसायातील मंदी दूर होऊन ग्राहक वाढतात. संध्याकाळी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानात कधीही अंधार ठेवू नका व झाडू मारू नका. दक्षिण पूर्व कोपऱ्यात किंवा मुख्य गादीजवळ नियमित तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावा. व्यवसायाच्या ठिकाणी जाताना रोज कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा. यामुळे तुमच्यातील संमोहन शक्ती वाढते आणि ग्राहकांशी व्यवहार करणे सोपे होते. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश सिंह राशीच्या लग्न आणि वैवाहिक जीवनासाठी संमिश्र परंतु अंतिमतः सकारात्मक आणि नाते घट्ट करणारा ठरेल. रोहिणी नक्षत्र हे प्रेम, सौंदर्य आणि आकर्षणाचे प्रतीक असलेल्या चंद्राचे नक्षत्र असल्याने तुमच्या कौटुंबिक आयुष्यात अनेक गोड बदल दिसून येतील. पती पत्नीमधील परस्पर सामंजस्य आणि प्रेम वाढेल. जुने वाद किंवा गैरसमज दूर होऊन नाते अधिक परिपक्व होईल.
तुमच्या जोडीदाराला त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात मोठे यश मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही जोडीदारासोबत एखाद्या सुंदर ठिकाणी प्रवासाला किंवा धार्मिक यात्रेला जाण्याचे बेत आखाल. यामुळे नाते अधिक घट्ट होईल. नवविवाहित दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीचे किंवा संतती संदर्भात काही चांगली बातमी मिळण्याचे उत्तम योग आहेत. जे लोक बऱ्याच काळापासून योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. घरातील नवीन आणि चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींच्या विवाहाला कुटुंबाकडून मंजुरी मिळू शकते आणि लग्न ठरण्याचे मजबूत योग आहेत. जोडीदारावर आपला शब्द फायनल असावा असा हट्ट धरू नका. तुमच्या स्वभावातील उतावळेपणा किंवा राग यामुळे काही काळ किरकोळ वाद होऊ शकतात. वाद झाल्यास शांत राहून चर्चा करा. जर लग्नात उशीर होत असेल तर दर सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिव पार्वतीला एकत्र जल अर्पण करा आणि पांढरी मिठाई अर्पण करा. रोहिणी नक्षत्राच्या शुभ प्रभावासाठी पती पत्नीने रोज सकाळी तयार होताना हलक्या सुवासिक अत्तराचा वापर करावा. यामुळे शुक्र आणि चंद्र बलवान होऊन नात्यातील आकर्षण टिकून राहते. दर रविवारी तांब्याच्या पात्रातून सूर्यदेवाला अर्ध दिल्यानंतर जोडीदारासोबत मिळून कोणत्याही गरजू व्यक्तीला थोडे गव्हाचे पीठ आणि गूळ दान करावे. यामुळे कुटुंबात समृद्धी येते. त्यानंतर आहे कन्या राशी. सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि भाग्यवान ठरेल. कन्या राशीच्या नवम भावात हे भ्रमण होत असल्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. तुमच्या बहुतांश रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि करिअरच्या क्षेत्रात प्रगतीचे अनेक नवे मार्ग खुले होतील. तुम्हाला परदेशाशी संबंधित कामातून किंवा विदेशी माध्यमातून चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय उत्तम आणि यशदायी ठरेल. तुमचे मन अध्यात्माकडे वळेल. तुम्ही एखाद्या धार्मिक यात्रेला जाऊ शकता आणि समाजकार्यात तुमचा सहभाग वाढेल. या काळात तुम्हाला वरिष्ठ व्यक्तींचे किंवा गुरुचे मोलाचे मार्गदर्शन लाभेल, ज्याचा तुमच्या भविष्यासाठी मोठा फायदा होईल. हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ असल्यामुळे आळस झटकून नव्या योजनांवर काम सुरू करा. रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास शुभ फळामध्ये आणखी वाढ होईल. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश कन्या राशीच्या आर्थिक स्थितीसाठी अत्यंत मजबूत आणि कर्जमुक्ती देणारा ठरेल. नशिबाच्या खंबीर साथीमुळे तुमचे आर्थिक नियोजन यशस्वी होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जर तुम्ही जमीन, प्रॉपर्टी किंवा वाहनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ दीर्घकालीन फायद्याचा ठरेल. बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकलेले किंवा बुडालेले पैसे या काळात परत मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. जे लोक आयात निर्यात किंवा परदेशाशी संबंधित व्यवसाय करतात त्यांना बक्कळ धनलाभ होईल. जर तुमच्यावर जुने कर्ज किंवा मोठी उधारी असेल तर या काळात त्यातून सुटका मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. जर तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा घर गाडी घेण्यासाठी बँकेकडून शैक्षणिक किंवा व्यावसायिक लोन हवे असेल तर ते सहज मंजूर होईल. आर्थिक व्यवहारांमधील कायदेशीर किंवा बँकिंग क्षेत्रातील अडथळे दूर होतील. गुरु आणि सूर्याच्या शुभ प्रभावामुळे पैसा तर येईल, पण धार्मिक कार्य किंवा सुखसुविधांवर अचानक खर्च वाढू शकतो. त्यावर नियंत्रण ठेवा. जुने कर्ज फिटत असताना केवळ हौस म्हणून कोणताही नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे मोठे दायित्व अंगावर घेऊ नका. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश कन्या राशीसाठी अत्यंत शुभ असला तरी या काळाचा जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आणि कर्जमुक्तीला गती देण्यासाठी खालील ज्योतिषीय उपाय अत्यंत प्रभावी ठरतील. रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या तांब्यात थोडे लाल चंदन, अक्षता आणि लाल फुलं टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करा. जल अर्पण करताना ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जाप करा. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आणि करिअरमध्ये मान सन्मान मिळवण्यासाठी रोज किंवा दर रविवारी आदित्य हृदय स्तोत्रचे पठण करा. शक्य असल्यास रविवारी मिठाचे सेवन टाळा. या दिवशी गोड अन्न किंवा गूळ अन्नाचे सेवन केल्याने सूर्यग्रह मजबूत होतो. जर तुमच्यावर जुने कर्ज असेल आणि ते फिटत नसेल तर दर मंगळवारी ऋणमोचक मंगल स्तोत्रचे पठण करा.
यामुळे कर्ज फेडण्याचे नवे मार्ग सापडतात. कन्या राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे दर बुधवारी किंवा रविवारी गाईला हिरवा चारा किंवा गूळ आणि गहू खाऊ घाला. यामुळे कर्जाचा बोजा लवकर उतरतो. रोज सकाळी पक्ष्यांना 7 प्रकारची धान्ये खाऊ घालण्यास सुरुवात करा. यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात. रोज सकाळी कपाळावर किंवा नाभीवर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. रोहिणी नक्षत्र हे चंद्राचे नक्षत्र आहे, त्यामुळे चंदनाचा वापर केल्याने मानसिक शांतता लाभेल आणि पैशांचा अपव्यय थांबेल. उजव्या हाताच्या मनगटात तांब्याचे गडे धारण करा, त्यामुळे सूर्यग्रहाची ऊर्जा शरीरात सकारात्मकपणे काम करते. हे उपाय करताना मनात सकारात्मक भाव ठेवा. सूर्य रोहिणी नक्षत्रात असेपर्यंत सुमारे 14 दिवस हे उपाय अत्यंत प्रभावी ठरतील. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश कन्या राशीचा व्यापार आणि व्यवसायासाठी अत्यंत प्रगतिकारक आणि सुवर्ण काळ घेऊन आला आहे. तुमच्या कुंडलीतील भाग्य स्थानात होणारे हे गोचर व्यावसायिकदृष्ट्या अतिशय फायदेशीर ठरेल. व्यवसायात दीर्घकाळापासून रखडलेले व्यवहार पूर्ण होतील. तुम्हाला मोठ्या आणि फायदेशीर नवीन ऑर्डर किंवा कंत्राटे मिळतील. जर तुम्हाला व्यवसायाचा विस्तार करायचा असेल किंवा नवीन भागीदारी करायची असेल तर ही वेळ अतिशय योग्य आहे. केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा नफा देईल. हे व्यावसायिक आयात निर्यात, डिजिटल मीडिया, IT, स्टार्टअप किंवा परदेशाशी संबंधित कामे करतात, त्यांना प्रचंड धनलाभ होईल. तुमच्या व्यावसायिक कौशल्याचे आणि बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. बाजारातील तुमचे नाव आणि विश्वासार्हता अधिक मजबूत होईल. व्यापारातील नफा वाढवण्यासाठी आणि येणारे अडथळे दूर करण्यासाठी रोज तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये रोज गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा. गुरुवारी दिवा लावताना त्यात थोडी हळद टाका. कन्या राशीचा स्वामी बुध असल्याने दर बुधवारी ओम बूम बुद्धाय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करा. यामुळे करारांमध्ये होणारे वाद टळतात. तुमच्या दुकानातील किंवा गल्ल्यातील कचरा आणि अनावश्यक कागदपत्रे काढून टाका. राशीनुसार स्वच्छता जितकी जास्त असेल तितकी लक्ष्मी आकर्षित होईल. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश कन्या राशीच्या लग्न आणि वैवाहिक जीवनासाठी अतिशय संमिश्र आणि महत्त्वाचे बदल घेऊन येणार आहे. सूर्याची तेज आणि रोहिणी नक्षत्राचा सौम्य प्रभाव तुमच्या नात्यावर थेट परिणाम करेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून योग्य जोडीदाराच्या शोधात असाल तर या काळात विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. भाग्यस्थानातील सूर्याच्या प्रभावामुळे कुटुंबाच्या संमतीने तुमचे लग्न ठरण्याचे प्रबळ संकेत आहेत. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर कुटुंबासमोर लग्नविषयक चर्चा करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात मोठे यश मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला किंवा पर्यटनाला जाण्याचा प्लॅन करा, त्यामुळे नात्यातील दुरावा कमी होईल. सूर्य हा उष्ण ग्रह असल्याने पती पत्नीमधील किरकोळ कारणावरून इगो किंवा वादाची ठिणगी पडू शकते. एकमेकावर संशय घेणे किंवा अधिकार गाजवणे टाळा. रोहिणी नक्षत्र चंद्राचे असल्याने शुक्रवारी जोडीदाराला पांढरे वस्त्र, पांढरी मिठाई किंवा परफ्यूम भेट द्या. दर सोमवारी शिव मंदिरात जाऊन शिव पार्वतीला एकत्र गुलाल आणि अक्षता अर्पण करा. यामुळे नात्यातील प्रेम वाढते. घरात रात्री झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये कापूर जाळा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पती पत्नीमधील मानसिक ताण कमी होतो. कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या नक्षत्रामधील भ्रमणाचा लाभ मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला नोकरीशी संबंधित नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. आर्थिक लाभामुळे तुम्हाला अधिक सुख सुविधा आणि ऐश आरामाचा आनंद घेता येईल. कन्या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात. थांबलेली कामे गती घेतील आणि आर्थिक लाभ होईल असे संकेत आहेत. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये यश मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ या क्षेत्रात मिळेल. तथापि घरातील वडीलधाऱ्यांचा आणि आईच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे वृश्चिक राशी. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर आणि प्रगतिकारक ठरेल. हे गोचर तुमच्या कुंडलीतील सप्तम भावात होत असल्याने तुमच्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होईल. या काळात तुम्हाला अनपेक्षित किंवा आकस्मिक धनलाभाचे मोठे योग आहेत. जे जातक पार्टनरशिपमध्ये साझेदारी व्यापार करतात त्यांना या गोचरामुळे मोठा आर्थिक फायदा होईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली किंवा अडकलेली व्यावसायिक कामे नशिबाच्या साथीने वेगाने पूर्ण होतील.
आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार असल्याने तुम्ही नवीन मालमत्ता, वाहन किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता. नोकरदार वर्गाला ऑफिसमधील त्याच्या कामाचे कौतुक मिळेल आणि प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुमची कोणतीही सरकारी कामे किंवा कोर्ट कचेरीचे व्यवहार अडकले असतील तर त्यातील अडथळे दूर होतील. जीवनसाथीसोबतचे नाते अधिक घट्ट आणि मधुर बनेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. समाजात तुमचा प्रतिष्ठा वाढेल आणि लोकांमध्ये तुमचा प्रभाव अधिक मजबूत होईल. सप्तम भावातील सूर्य काही वेळा जोडीदारासोबत किरकोळ वैचारिक मतभेद किंवा इगो वाढवू शकतो. त्यामुळे संयमाने वागा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश वृश्चिक राशीच्या आर्थिक बाजूसाठी आणि कर्जमुक्तीसाठी अतिशय अनुकूल आणि प्रगतिकारक ठरेल. तुमच्या कुंडलीतील सप्तम भावात होणारे गोचर तुमच्या धनलाभाचे मार्ग अधिक प्रशस्त करेल. वृश्चिक राशीच्या जातकांना या काळात अकल्पित किंवा अनपेक्षित मार्गाने धनलाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये कोणताही व्यवसाय करत असाल तर या काळात भागीदाराच्या सहकार्याने मोठी आर्थिक भरभराट होईल. जुन्या गुंतवणुकीतून, शेअर्समधून किंवा मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला परतावा मिळेल. जर तुमचे पैसे बाजारात किंवा मित्रांकडे अडकले असतील तर थोडे प्रयत्न केल्यास ते या काळात परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे तुम्हाला जुने कर्ज किंवा बँकेचे हप्ते फेडण्यात मोठे यश येईल. जर तुम्हाला व्यवसायासाठी, नवीन घरासाठी किंवा वाहनासाठी मोठ्या कर्जाची गरज असेल तर सरकारी किंवा खाजगी बँकेकडून ते सहज मंजूर होईल. कर्जाशी संबंधित कोर्ट कचेरीचे किंवा कायदेशीर वाद असतील तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक उन्नती आणि यशाचे दरवाजे उघडणारा आहे. या काळाचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी, आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी आणि कर्जमुक्तीला गती देण्यासाठी खालील ज्योतिषशास्त्रीय उपाय अत्यंत अचूक आणि प्रभावी ठरतील. रोज सकाळी सूर्यदेवाच्या वेळी तांब्याच्या कलशात जल, लाल फुलाच्या पाकळ्या, थोडा गूळ आणि कुंकू टाकून सूर्यदेवाला अर्पण करा. जल अर्पण करताना ओम सूर्या नमः किंवा ओम गृहिणी सूर्या नमः या मंत्राचा 11 वेळा जाप करा. जर नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत असतील तर या 14 दिवसात रोज सकाळी आदित्य हृदय स्तोत्रचे पठण करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि सरकारी कामातील अडथळे दूर होतात. वृश्चिक राशीच्या जातकांवर जर कर्जाचा मोठा बोजा असेल तर त्यांनी मंगळवारी ऋणमोचक मंगलस्तोत्रचे पठण आवर्जून करावे. यामुळे कर्ज फेडण्याचे मार्ग अचानक मोकळे होतात. मंगळवारी मंदिरात जाऊन किंवा गरजू व्यक्तीला गूळ, मसूर डाळ किंवा तांब्याचे भांडी दान करा. दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. तसेच तिथे बसून हनुमान चालिसा किंवा बजरंग बाणचे पठण करा. रोहिणी नक्षत्र हे चंद्राचे नक्षत्र आहे. चंद्राला प्रसन्न करण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी सोमवारी किंवा शुक्रवारी दूध, तांदूळ किंवा पांढरी मिठाई गरिबांना दान करा. रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर कपाळावर आणि नाभीवर केशराचा किंवा पिवळ्या चंदनाचा टिळा लावा. यामुळे कुंडलीतील गुरु आणि सूर्य दोघेही बलवान होतात आणि नफा वाढतो. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश वृश्चिक राशीच्या व्यापार आणि व्यवसायासाठी अत्यंत फलदायी आणि प्रगतिकारक सिद्ध होईल. तुमच्या कुंडलीतील सप्तम भावात सूर्याचे हे भ्रमण होत असल्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि एकत्र घेतलेले निर्णय व्यवसायाला मोठ्या उंचीवर घेऊन जातील. बाजारात तुमच्या मालाला किंवा सेवांना चांगली मागणी येईल. तुम्हाला मोठ्या कंपन्या किंवा सरकारी क्षेत्राकडून नवीन कंत्राटे मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायातील तुमचे स्पर्धक किंवा गुप्त शत्रू या काळात तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. तुमच्या रणनीतीमुळे तुम्ही बाजारात आघाडी मिळवा. जर तुमचा व्यवसाय परवाने कर किंवा इतर सरकारी मंजुऱ्यामुळे रेंगाळला असेल तर या काळात ते अडथळे सहज दूर होतील. व्यापारातील नफा वाढवण्यासाठी आणि पैशांचा ओघ सुरू ठेवण्यासाठी कार्यस्थळी, तुमच्या दुकानात किंवा ऑफिसच्या गल्ल्यात एक छोटा तांब्याचा तुकडा किंवा मंगल यंत्र स्थापित करा आणि रोज त्याला धूप दाखवा. शनिवारी संध्याकाळी शक्य असल्यास शेमीच्या झाडाजवळ किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे व्यवसायातील दृष्टदोष दूर होतो. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना रविवारी किंवा मंगळवारी काहीतरी गोड खाऊ घाला. कर्मचारी आनंदी राहिल्यास व्यवसायाची प्रगती वेगाने होते. सूर्याच्या रोहिणी नक्षत्रातील प्रवेश वृश्चिक राशीच्या लग्न आणि वैवाहिक जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेम वाढवणारा ठरेल. हे गोचर तुमच्या कुंडलीतील सप्तम भावात होत असल्याने नात्यातील जवळीक अधिक दृढ होईल.
जर तुमच्या लग्नाची चर्चा सुरू असेल तर या काळात गोड बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. भाग्य आणि सप्तम भावाचा शुभ योगामुळे तुम्हाला अपेक्षित आणि योग्य जीवनसाथी मिळू शकतो. प्रेम संबंधात असलेल्या जातकांसाठी हा काळ नात्याला लग्नाच्या बंधनात बदलण्यासाठी अतिशय अनुकूल आहे. जीवनसाथीसोबतचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक मधुर आणि रोमॅन्टिक बनतील. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. तुमच्या जोडीदाराला त्याच्या नोकरी किंवा व्यवसायात मोठी प्रगती किंवा आर्थिक लाभ मिळू शकतो, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या सुंदर ठिकाणी पर्यटनासाठी किंवा धार्मिक यात्रेसाठी जाण्याचा बेत आखाल. शुक्रवारी किंवा सोमवारी तुमच्या जोडीदाराला पांढरी मिठाई किंवा खीर खाऊ घाला. यामुळे रोहिणी नक्षत्राचा शुभ प्रभाव नात्यावर पडेल. दर सोमवारी शिव मंदिरात जाऊन शिव पार्वतीला एकत्र अर्घ्य द्या आणि पांढरी फुलं अर्पण करा. यामुळे वैवाहिक सौख्य उत्तम राहते. सूर्यभ्रमणामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना लाभ होईल. हा काळ आर्थिक बाबीसाठी अनुकूल असेल आणि धनलाभाची शक्यता आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण मिश्र परिणाम देणारे मानले जाते. कामाच्या ठिकाणी दबाव वाढू शकतो आणि नियोजनांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. आर्थिक बाबीमध्ये सावधगिरी बाळगणे अधिक आवश्यक राहील. वाहन चालवताना सतर्क राहा आणि आरोग्याच्या किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. आणि त्यानंतर आहे कुंभ राशी. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश आणि त्यानंतर सुरू होणारा नवतफा काळ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र आणि काही बाबतीत आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्या संयमाची आणि मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारा ठरू शकतो. या नक्षत्रातील भ्रमणतेमुळे तुमच्या दैनंदिन जीवनात मानसिक तणाव आणि चिडचिड वाढू शकते. संयमाची परीक्षा लहान सहान गोष्टीवरून राग येणे किंवा अस्वस्थता जाणवणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे स्वतःच्या नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ऑफिस किंवा व्यवसाय ठिकाणी कामाचा ताण अचानक वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. ऑफिसमधील राजकारण किंवा कोणत्याही प्रकारच्या वादापासून स्वतःला दूर ठेवणे तुमच्या हिताचे राहील. वाद होण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास तेथून बाजूला होणे किंवा मौन बाळगणे अधिक योग्य ठरेल. आरोग्याची काळजी. उष्णतेचा त्रास वाढू नये म्हणून योग्य प्रमाणात पाणी प्या आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. मानसिक शांततेसाठी दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य देणे आणि शक्य असल्यास ओम सूर्याय नमः या मंत्राचा जाप करणे फायदेशीर ठरेल. सूर्यभ्रमणाचा कुंभ राशीच्या व्यक्तींना फायदा होईल. करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरेल. कुंभ राशीच्या लोकांनी घाईचे निर्णय घेणे टाळावे. आरोग्याशी संबंधित समस्या त्रासदायक ठरू शकतात. मुलाच्या जन्माच्या वेळी चिंता कायम राहू शकते. कामाच्या क्षेत्रात काही अडथळे येऊ शकतात, परंतु धैर्य ठेवल्यास परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेशामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक नियोजनात अत्यंत शिस्त बाळगावी लागेल आणि कर्जाशी संबंधित प्रकरणांमध्ये सावध राहावे लागेल. रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र असल्याने या काळात भौतिक सुखाची इच्छा वाढू शकते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. भौतिक सुखांच्या साधनांवर, प्रवासावर किंवा चैनीच्या वस्तूंवर अचानक मोठा खर्च होऊ शकतो. इच्छांवर ताबा न ठेवल्यास बजेट बिघडू शकते. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य किंवा घराच्या दुरुस्तीसारख्या अचानक उद्भवणाऱ्या कामांवर पैसे खर्च होऊ शकतात. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते या काळात परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात. या काळात नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डवर मोठी थकबाकी निर्माण करणे टाळा, अन्यथा ते कर्ज फेडणे भविष्यात कठीण होऊ शकते. जर तुमच्यावर आधीच कर्ज असेल तर ते कमी करण्यासाठी कडक आर्थिक शिस्त लावा. चुकीच्या गुंतवणुकीमुळे आर्थिक फटका बसून कर्जाचा बोजा वाढू शकतो. कोणाच्याही कर्जाचा जामीनदार म्हणून सही करणे किंवा कोणाच्या वतीने आर्थिक हमी घेणे या काळात पूर्णपणे टाळा. शेअर मार्केट, सट्टा किंवा लॉटरी यासारख्या जास्त जोखीम असलेल्या ठिकाणी पैसे गुंतवू नका. अचानक पैसे दुप्पट होतील अशा कोणत्याही योजनांना बळी पडू नका. गुंतवणूक करायची असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. महिन्याच्या सुरुवातीलाच खर्चाची यादी तयार करा आणि त्यानुसारच पैसे खर्च करा. सिबिल स्कोअर खराब होऊ नये म्हणून तुमची EMI आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरा. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, त्यामुळे शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करणे आणि रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करणे तुम्हाला आर्थिक स्थैर्य देण्यास मदत करेल. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश कुंभ राशीच्या व्यापाऱ्यांसाठी
आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी आव्हानात्मक पण संयम ठेवल्यास स्थिरतेकडे नेराणा राहील। या काळात तुम्हाला व्यवसायात चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे घाईघाईने निर्णय घेणे टाळावे। व्यवसायाच्या विस्तारासाठी किंवा नवीन प्रकल्पासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करणे या काळात टाळा। विशेषतः भागीदारीच्या व्यवसायात मोठे भांडवल गुंतवू नका। जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर या भागीदारासोबत पैशांच्या व्यवहारावरून किंवा धोरणांवरून वाद होण्याची शक्यता आहे। पारदर्शकता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। बाजारात दिलेला माल किंवा अडकलेले पैसे वेळेवर न मिळाल्याने दैनंदिन व्यवसाय चालवताना पैशांची चणचण भासू शकते। तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी किंवा कामगारांशी वाद घालणे टाळा। त्यांच्या असंतोषामुळे उत्पादनावर किंवा कामाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो। वादग्रस्त किंवा चिडचिड करणाऱ्या ग्राहकांशी डील करताना अत्यंत नम्रता आणि संयम वाचावा लागेल, अन्यथा व्यवसायाची प्रतिष्ठा खराब होऊ शकते। नवीन काही सुरू करण्यापेक्षा सध्या सुरू असलेला व्यवसाय कसा स्थिर ठेवता येईल यावर लक्ष केंद्रित करा। कोणताही नवीन करार किंवा सरकारी कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना ते काळजीपूर्वक वाचा। कर किंवा GSTशी संबंधित बाबी वेळेवर पूर्ण करा। शनिवारी तुमचा व्यावसायिक ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना किंवा गरजू लोकांना काळे तिळी तेल किंवा अन्नदान करा, यामुळे शनीची कृपा राहील। दररोज संध्याकाळी तुमचं दुकान, ऑफिस किंवा फॅक्टरीमध्ये गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा। सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश कुंभ राशींच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनावर आणि विवाहाशी संबंधित निर्णयांवर थेट परिणाम करेल। हा काळ वैवाहिक आयुष्यात संमिश्र फळे देणारा असून जोडीदारासोबत संवाद साधताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल। सूर्य हा ग्रहांचा राजा आणि अहंकाराचा कारक आहे, त्यामुळे या काळात पती पत्नीमध्ये माझंच खरं या वृत्तीमुळे किंवा लहान सहान गोष्टींवरून इगोचे वाद होऊ शकतात। तुमच्या जीवनसाथीला उष्णतेचा त्रास, डोकेदुखी किंवा थकवा यासारख्या आरोग्यविषयक समस्या जाणवू शकतात। त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। जोडीदाराशी बोलताना रागाच्या भारात कठोर शब्द वापरणे टाळा, यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो। जर तुम्ही लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी पाहत असाल तर या काळात कोणत्याही नात्याला घाईघाईने होकार देऊ नका। समोरच्या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल पूर्ण माहिती काढूनच पुढे जा। विवाहाच्या बोलणीत किंवा साखरपुड्याच्या तारखा ठरवण्यात काही अचानक अडथळे किंवा विलंब येण्याची शक्यता आहे। कोणत्याही महत्त्वाच्या कौटुंबिक निर्णयात जोडीदाराचा सल्ला नक्की घ्या आणि त्यांच्या भावनांचा आदर करा। घरात सकारात्मक राहण्यासाठी आणि शुक्रचंद्राचा शुभ प्रभाव मिळवण्यासाठी बेडरूममध्ये हलका सुवासिक स्प्रे किंवा रूम फ्रेशनर वापरा। वैवाहिक जीवनातील सुख शांतीसाठी दररोज किंवा दर सोमवारी शिव पार्वतीची पूजा करा आणि त्यांना पांढरी फुले अर्पण करा। तुमच्या दुकानात, ऑफिसमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि मजुरांना वेळेवर पगार द्या आणि त्यांचा आदर करा। शनिदेव कामकाराचे प्रतिनिधित्व करतात, त्यांना आनंदी ठेवल्यास व्यवसाय वाढतो। दर शनिवारी संध्याकाळी व्यवसाय ठिकाणी किंवा जवळच्या पिंपळाच्या झाडापाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात थोडी काळी तिळ टाका। बाजारात तुमचे पेमेंट अडकू नये म्हणून ग्राहकांशी कडक नियम ठेवा। जे ग्राहक वेळेवर पैसे देतात त्यांना सवलत द्या, जेणेकरून व्यवसायात पैशांची चणचण भासणार नाही। आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी दररोज संध्याकाळी घरात गाईच्या तुपाचा दिवा लावून ओम श्रीम ह्रीम कुबेराय नमः किंवा ओम श्री नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करा। रोज सकाळी किंवा शनिवारी मुंग्यांना साखरेचे मिश्रण असलेले पीठ किंवा पक्ष्यांना धान्य खायला द्या। हा उपाय दारिद्र्य दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। रोहिणी नक्षत्राच्या प्रभावामुळे चैनीच्या वस्तूंवर खर्च वाढू शकतो, त्यामुळे महिन्याचे बजेट तयार करा आणि अत्यावश्यक नसलेल्या गोष्टींवर पुढील 2 महिने अजिबात खर्च करू नका। दररोज सकाळी तांब्याच्या तांब्यात अक्षता आणि लाल फूल टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि ओम सूर्या नमः या मंत्राचा जाप करा। यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढते आणि आर्थिक निर्णय अचूक ठरतात। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय जय स्वामी समर्थ।